अलेक्झांडरची स्वारी. पूर्वी उल्लेखलेल्या भारताच्या ऐतिहासिक कालातील भारतावर झालेल्या परराष्ट्राची पहिली प्रसिद्ध स्वारी ही अलेक्झांडरची होय. इसवी सनापूर्वी 327 मध्ये ही स्वारी झाली. त्या प्राचीन काली युरोपमधली सध्याची इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी प्रभृती राष्ट्रे जन्मलीसुद्धा नव्हती. रोमन साम्राज्याची पायाभरणीही झालेली नव्हती. युरोपात एक ग्रीक लोक तेवढे गाजत होते. ग्रीकांची लहान लहान नगरराज्ये स्वतंत्रपणे नांदत असत. त्यात स्पार्टा, अथेन्स ही नगरराज्ये पुढारलेली. परंतु ह्या फुटकळ नगरराज्यावर जेव्हा संघटित, विस्तृत, एककेंद्रित नि बलाढ्य अशा त्यावेळच्या पारसिक साम्राज्याच्या अधिपतीने स्वारी केली, तेव्हा त्या स्पार्टा, अथेन्स प्रभृती फुटकळ नगरराज्यांचा काहीच टिकाव लागला नाही. त्या लहान लहान ग्रीक प्राजकांनी लढण्यासाठी पराकाष्ठा केली, पण पारसिक साम्राज्याच्या सेनासागरापुढे त्यांचे काहीच चालेनासे झाले. ह्यामुळे पारसिकाप्रमाणेच आपल्या साऱ्या फुटकळ नगरराज्यांचे मिळून एक प्रबळ ग्रीक राज्य स्थापावे नि शत्रूशी एकमुखी सामना द्यावा अशी ग्रीक लोकात तीव्र इच्छा उत्पन्न झाली. त्यांच्यातील मॅसिडोनियाचा राजा फिलिप याने त्या महत्त्वाकांक्षेने लहान सहान ग्रीक प्राजके जिंकली, परंतु त्याचे एकमुखी राज्य वाढत चालले असताच तो मृत्यू पावला. तथापि त्याच्यामागे राज्यावर बसलेला त्याचा पुत्र हा त्याच्यापेक्षा शतपटीने महत्त्वाकांक्षी, विजयीष्णू आणि शूर निघाला. त्याचेच नाव अलेक्झांडर. साऱ्या ग्रीक राष्ट्रात त्याने एकराष्ट्रीयत्वाचे नवचैतन्य संचारविले. बलाढ्य सैन्य उभारले आणि ग्रीकांच्या राष्ट्राचा शत्रू जो पारसिक सम्राट दरायस, त्याच्यावरच अलेक्झांडर चालून गेला. ग्रीकांच्या त्या संघटित सैन्यापुढे दरायसच्या बहुसंख्य पण असंघटित साम्राज्य सेनेचा धुव्वा उडाला. अल्बेली येथील लढाईत तर पारसिक राजसत्ताच उखडून पडल्यासारखी झाली. अलेक्झांडर आपल्या विजयोद्दीप्त सैन्यासह पारसिक सम्राटाच्या थेट राजधानीवर चालून गेला आणि ती जिंकून त्याने स्वतःचीच पारसिकांचा सम्राट म्हणून घोषणा केली. ह्या अपूर्व विजयाने अलेक्झांडरची राज्यतृष्णा अधिकच वाढली. ग्रीसच्या आणि पारसिकाच्या सुविशाल साम्राज्याचे सम्राटपद हाती येताच अलेक्झांडरला स्वर्ग दोन बोटे उरल्यासारखा वाटू लागला. आपण मनात आणू तर आपण साऱ्या जगास जिंकू शकू आणि इतिहासात आपले नाव जगज्जेता म्हणून गाजवू शकू अशा प्रबळ आत्मविश्वासाचा उन्माद त्याला चढला. पारसिकांचे नि त्यांच्याही पूर्वीचे ते बाबिलोनियाचे महाराज्य जसे एका धडक्यासरशी तो पदाक्रांत करू शकला, तसेच त्याला लागूनच असलेले आणि ज्याची कीर्ती ग्रीक लोक पिढ्यानपिढ्या ऐकत आलेले होते, ते भरतखंडही मी सहज पदाक्रांत करू शकेन अशा दुर्दम्य महत्त्वाकांक्षेने अलेक्झांडरने भरतखंडावरही स्वारी करण्याचे ठरविले. त्या धाडसी योजनेप्रमाणे त्याने लवकरच ग्रीकांचे अगदी निवडक, ताज्या दमाचे नि कोऱ्या करकरीत शस्त्रांनीशी सज्ज असे नवीन सैन्य उभारले. त्यात 1,20,000 पायदळ नि 15,000 घोडेस्वार होते. आजपर्यंत विजयामागून विजय मिळवीत आलेल्या आपल्या महासेनानींनी सम्राट अलेक्झांडरवर त्याच्या पराक्रमी नि विजयीष्णू सैन्यसंभाराची इतकी श्रद्धा बसलेली होती की ते ग्रीक सैनिक त्याला एक अलौकिक असा दैवी पुरुषच समजत. अलेक्झांडर स्वतःसही देवतेचा म्हणून म्हणवी. भारत राष्ट्राची तत्कालीन व्याप्ती त्या 2-2.5 सहस्र वर्षापूर्वीच्या काली सिंधू नदीच्या पलीकडे अगदी इराणच्या सीमेला भिडलेल्या प्रदेशापर्यंत भारतीयांची वस्ती नि राज्ये पसरलेली होती. आज ज्याला हिंदुकुश पर्वत म्हणतात त्याला ग्रीक लोक पेलोपोनेसस असे म्हणत. आज ज्याला अफगाणिस्तान म्हणतात त्याला त्या काळी गांधार म्हणत. अहिंगणस्थान हे अफगाणिस्तानचे आपले प्राचीन नाव आहे. काबूल नदीचे आपले त्या वेळचे प्राचीन नाव कुबा असे होते. त्या हिंदुकुश पर्वतापर्यंतच्या ह्या सर्व प्रांतात भारतीयांची लहान मोठी राज्ये होती. ह्या भागातील राज्यापासून तो सिंधू नदी समुद्राला जेथे मिळाली आहे
पावे तो तिच्या दोन्ही काठांना लागून वैदिक धर्मानुयायी असलेल्या भारतीयांच्या लहान मोठ्या स्वतंत्र राज्यांची मालिका पसरलेली होती. ह्या राज्यातील बहुतेक राजे ही प्राजके होती. त्यांना त्या काळी गणराज्ये म्हणत. त्यांची घटना अर्थात लोकसत्ताक पद्धतीची असे. राजसत्ताक राजे म्हणण्यासारखी तशी 2-3च राजे होते. त्यात ज्याला ग्रीक लोक पौरोस असे म्हणत त्या पौरव राजाचे राज्य सगळ्यात मोठे होते. डॉ. जयस्वाल यांच्या हिंदू पॉलिटी ग्रंथ अभिनव भारत ह्या क्रांतिकारक संस्थेचे लंडनमध्ये सन 1907 ते 1910 कालात एक प्रमुख सदस्य असलेले आणि पुढे प्राच्यविद्या विशारदांत जागतिक कीर्ती पावलेले डॉ. जयस्वाल यांनी लिहिलेल्या हिंदू पॉलिटी ह्या सुप्रसिद्ध ग्रंथात सिंधू नदीच्या उभय तटावर तिच्या समुद्र संगमापर्यंत पसरलेल्या ह्या भारतीय गणराज्यांच्या निरनिराळ्या लोकसत्ताक राज्यघटनांचे संशोधनपूर्वक विस्तृत वर्णन केलेले आहे. ग्रीक लोकांच्या पुराणाप्रमाणेच त्याचे पूर्वज फार प्राचीन काळी भारताच्या सिंधूपलीकडील गांधार प्रभृती प्रांतातूनच मूळच्या आर्यवंशाच्या जानपदाची एक तुटक शाखा होऊन ग्रीसकडे गेले होते, अशी त्यांची पुरातन भावना असे. अलेक्झांडरचे सैन्य प्राचीन भारताच्या त्या भागात प्रवेशले होते तेव्हा तेथे त्यांना अकस्मात एक लहानसा समूह स्वतःला मूळचा ग्रीक समजणारा असा आढळला. तो जरी भारतीयात मिसळून गेलेला होता तरी त्याने ते ग्रीक सैन्य पाहताच आपणही त्यांचेच पुरातन कालाचे भाऊबंद आहोत असे सांगितले. अलेक्झांडरलाही आपल्या प्राचीन पूर्वजांचे हेच मूळ ठिकाण असले पाहिजे असे वाटले. त्याला आणि त्याच्या ग्रीक सैन्याला त्याच्या ह्या प्राचीन पितृभूमीचे दर्शन झाल्यावर इतका अत्यानंद झाला की त्या साऱ्या सैन्याने काही दिवस युद्ध बंद ठेवून एक महोत्सव साजरा केला. ग्रीक लोकांनी ग्रीक देवतांच्या संतोषास्तव यज्ञ करून हवने अर्पिली. ग्रीक लोकांच्या देवतांचे वैदिक लोकांच्या देवतांशी अत्यंत सादृश्य होते. त्यांच्या देवतांच्या नावांचे उच्चार तेवढे अपभ्रंशानुसार पालटलेले होते. ग्रीक लोकही यज्ञ करीत, हवने देत. ग्रीकांना आयोनियन्स असेही म्हणत. आयोनियन्स नावावरून यवन शब्द पडला. क्वचित ययातीचा पुत्र अनु ह्याचेच हे ग्रीक लोक वंशज असतील काय? अन्वायन, आयोनियन अशी अपभ्रंश रूपे होत गेली असतील काय? पण तो विषय संशोधकांकडे सोपविला पाहिजे. इतके मात्र खरे की ग्रीक लोकांना अगदी आरंभापासून आपले भारतीय लोक यवन या नावानेच ओळखत आलेले आहेत. ही गोष्ट संस्कृत साहित्यावरून उघड आहे. ग्रीकांच्या आयोनियन्स ह्या नावावरून त्यांना भारतात यवन किंवा योन हे नाव पडलेले असावे. त्या काळी गांधार पंचनद ते सिंधूपर्यंत बुद्धाचा पत्ता सुद्धा नव्हता. आणखी एक गोष्ट येथेच सांगून टाकण्यासारखी आहे की पूर्वी उल्लेखलेल्या ग्रंथापासून तो पंचनद पंजाब प्रांतापर्यंत आणि तेथून सिंधू नदीच्या उभय तटावरील प्रदेशापासून तो ती नदी समुद्रास मिळते तेथपर्यंत भारताच्या ज्या ज्या भागात अलेक्झांडरने संचार केला त्या त्या भागातील लोकस्थितीचे विविधांगी वर्णन त्या वेळच्या ग्रीक लेखकांनी दिलेले आहे. परंतु त्या सर्व वर्णनात वैदिक धर्मानुयायी भारतीयांचे अनेक उल्लेख असताही बुद्धाची किंवा बुद्धपंथाच्या चुकूनसुद्धा एखादा उल्लेख आढळत नाही. ह्यावरून आणि अर्थातच इतर सर्व तात्कालीन पुराव्यावरून हे स्पष्ट होते की त्या कालापर्यंत भारताच्या शतद्रू पलीकडील भागात तरी बुद्धपंथाच्या अस्तित्वाचा पत्तासुद्धा नव्हता. म्हणजे बुद्धाच्या मृत्यूनंतर 250-300 वर्षे उलटून जाई तोपर्यंत केवळ मगध प्रांतातच बुद्ध पंथाचा यत्र तत्र जो प्रसार झाला त्यापलीकडे काही त्याचे पाऊल पडलेले नव्हते. पुढील इतिहासाच्या अनुरोधासाठी ही गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे.